सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या वर्षभरापासून इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने विविध मागण्यांसाठी लढा सुरू होता। या संपूर्ण लढ्यात खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रेस कामगारांच्या अडचणींचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः दिल्ली शासन दरबारी जाऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावले। या लढ्यात नामदार शरदचंद्र पवार साहेब यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य मिळाले। याच पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांचे इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या कार्यालयात भव्य आभार प्रदर्शन मानण्यात आले। ISP, CMP प्रेस त्याचबरोबर देशातील 7 युनिटच्या बोनस व इतर विषयावर खासदार राजाभाऊ वाजे यांनी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्यासोबत वेळोवेळी दिल्ली दौरा करून पाठपुरावा केला। संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। प्रेस कामगारांच्या विविध मागण्यांचे रेकॉर्ड तपासून अखेर वर्षभरापासून प्रलंबित असलेला बोनसचा प्रश्न मार्गी लागलाय। प्रेस कामगारांनी एकत्रित येऊन खासदार राजाभाऊ वाजे यांचे मनपूर्वक आभार मानून आनंद उत्सव साजरा केलाय। मजदूर संघाने नेहमीच कामगारांच्या हितासाठी लढा दिलाय, त्यामुळेच कामगार संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मजदूर संघात यावेळी प्रवेश केलाय। कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी त्यांना हार घालून स्वागत केले। यावेळी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, रामभाऊ जगताप, प्रवीण बनसोडे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, संतोष कटाळे, निवृत्ती कदम, अविनाश देवरुखकर, राजू जगताप, बबन सईद, अशोक पेखळे आदी प्रेस कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस याचबरोबर देशातील अजून 7 युनिट यांच्याबरोबर गेल्या महिन्याभरापूर्वी आम्ही स्ट्राईक नोटीस त्या ठिकाणी दिलेली होती। स्ट्राईक नोटीसमध्ये बोनस विषयाबरोबर अजूनही मयत कामगारांचे वारस असतील, मेडिकल ट्रस्ट, NPS, कॉइनिंगचा रेटचा इश्यू, रिक्रुटमेंटचे इश्यू, अशा अनेक विषयांवर त्या ठिकाणी स्ट्राईक नोटीस आम्ही दिलेली होती। गेल्या वर्षभरापासून विशेष करून बोनसच्या प्रश्नाकरता आमचा लढा त्या ठिकाणी चालू होता आणि त्या लढ्याला 2 दिवसापूर्वी यश आलं आणि ज्यांनी प्रामाणिकपणे आम्हाला दिल्लीमध्ये या विषयाकरता साथ दिली, प्रत्येक ठिकाणी आमच्याबरोबर ठामपणे उभे राहिले। प्रत्येक ठिकाणी सेक्रेटरी असतील, जॉईंट सेक्रेटरी असतील, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, डिपार्टमेंट ऑफ फायनान्स, चीफ लेबर कमिशनर, अशा सगळ्या ठिकाणी आमच्याबरोबर दरवेळेस जे हजर राहिले असे सन्माननीय खासदार माननीय श्री राजाभाऊ वाजे यांना आम्ही यांचे आभार मानण्याकरता, यांचे धन्यवाद व्यक्त करण्याकरता आज सगळ्या कामगार बांधवांनी या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी एक आनंदोत्सव साजरा केला। या ठिकाणी विशेष करून सांगण्याची बाब म्हणजे की खासदार साहेबांनी जे सेक्रेटरी मॅडम आहेत, फायनान्स सेक्रेटरी अनुराधा ठाकूर मॅडम, यांच्याकडे जी मीटिंग लावली आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विषयाची मांडणी झाली पाहिजे ते सगळे विषय त्या ठिकाणी मांडले आणि या विषयाला गती मिळाली आणि बघता बघता महिन्याभरामध्ये सगळा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे। 20 तारखेला इतर प्रश्नांकरता पुन्हा एकदा चीफ लेबर कमिशनर मीटिंग होते आणि आपली परंपरा आहे आमच्या संघटनेची, जे आम्हाला साथ देतात, जे आम्हाला सहकार्य करतात, सर्व कामगार एकत्रित येऊन त्यांचे आभार त्या ठिकाणी मानत असतो। खासदार साहेबांनी गेल्या 2-3 प्रश्नांमध्ये अतिशय आम्हाला त्या ठिकाणी योगदान आणि सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे आभार मानत असताना, धन्यवाद व्यक्त करत असताना पुढील येणाऱ्या अडचणीला सुद्धा त्यांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं जे आज मनोगत व्यक्त केलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर आमच्या सेक्रेटरी अनुराधा ठाकूर मॅडम, जॉईंट सेक्रेटरी अर्पणा भाटिया मॅडम, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसचे सुमित्रा पाल सर, आमच्या SPM सेलचे त्या ठिकाणी डायरेक्टर HR, CMD, डायरेक्टर फायनान्स, आमचे दोन्ही चीफ जनरल मॅनेजर, आमच्या 9 युनिटल्या सगळ्या संघटना आणि विशेष म्हणजे प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक कामगार जो सहभागी झाला त्यामुळे यश आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये कामगारांना जो बोनस मिळेल त्याचा आनंद आज कामगारांनी सगळ्यांनी व्यक्त केला आणि त्या भावना बघून, तो आनंद बघून निश्चितच पुढच्या कामाला त्या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळालं। मी आपल्या माध्यमातून परत एकदा सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचं खूप खूप मनापासून
आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या लढ्याला यश येऊन त्यांचा जो बोनसचा प्रश्न होता तो मिटल्याबद्दल आज आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व कामगार बंधू भगिनी उपस्थित होते. मी खासदार या नात्याने त्यांच्याबरोबर गेले 7-8 महिने त्यांच्या लढ्याच्यासाठी मदत करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी त्यांच्याबरोबर दिल्लीत जिथे जिथे जाता येईल तिथे गेलो. परंतु एक नक्कीच सांगतो की हा लढा लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी जे रेकॉर्ड लागतं ते रेकॉर्ड ह्या युनियनचं इतकं सुंदर आणि देखणं आहे की कोणीही ते रेकॉर्ड पाहिल्यावर त्यांच्या मागण्या मान्य न करता सोडू शकत नाही. इतकं सुंदर रेकॉर्ड त्यांचं आहे. त्याबाबत आदरणीय जगदीश भाऊ असतील, आदरणीय पैलवान असतील, यांची माहिती, यांच्याकडे जी माहिती आहे ती माहितीसुद्धा अतिशय योग्य माहिती आहे आणि प्रचंड माहितीच्या अधिकारात ते बोलू शकतात. मलाही त्यांनी वेळोवेळी ती माहिती दिली आणि त्या निमित्ताने मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर जाऊन हे काम पूर्ण करण्यात यश आलं. याबद्दल मी खरं तर त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी फायनान्स सेक्रेटरीपासून तर लेबर कमिशनरपर्यंत ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या लढ्यामध्ये कामगारांची बाजू योग्य आहे असं निर्णय घेतला आणि तो निर्णय दिला, त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि असाच लढा पुढे चालून ज्या ज्या काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न मी जरूर त्यांचा आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून करत राहील. आणि आजच्या या सत्कारामुळे माझं काम करण्याचा जी ताकद आहे ती नक्कीच वाढलेली आहे असं मला वाटतं. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी मला बोलवलं आणि माझा सत्कार योग्य तऱ्हेने केला.